डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वप्रथम वाचून आत्मसात करा. महाराष्ट्र बाजारपेठ आयोजित बाळापूर महोत्सवात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांचे समाजाला आवाहन. ते सिल्लोड तालुक्यातील बाळापूर येथे दिनांक 6 एप्रिल रोजी डॉक्टर कौतिक दांडगे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. तत्पूर्वी ज्ञानपंख 24 न्यूज लाईव्हचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर यांनी घेतली त्यांची सविस्तर मुलाखत. ते काय म्हणाले पाहूया. तसा पूर्वनियोजित माझा दौरा औरंगाबाद शहरामध्ये, आता ज्याला संभाजीनगर म्हणता येईल, तो आज होता. पीपल एज्युकेशन सोसायटी म्हणजे नागसेन वन मिलिंद कॉलेज याचा मी ट्रस्टी आहे. त्या संदर्भामध्ये मी आज आलो होतो. महाराष्ट्र बाजारपेठेचे कौतुक दांडगे यांनी सांगितलं ह्याच दिवशी कार्यक्रम आहे, जरा पुढे यावं लागेल म्हणून. त्यामुळे ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या कार्यक्रमाला मी हजर राहिलो. आनंद वाटला. अगदी इंटिरियर ठिकाणी अजंडा लेणीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्धाची विचार आपल्या जयंतीच्या माध्यमातून लोकांच्या समोर येत आहे आणि सातत्याने, म्हणजे हे दुसरं वर्ष आहे असं त्यांनी मला सांगितलं, म्हणून मी आज इथे हजर राहिलेलो आहे. लोकांना एवढाच संदेश देऊ इच्छितो की बाबा, जयंती वगैरे जोराने साजरी करा. 135वी जयंती आहे. जयंतीबरोबर बाबासाहेब देखील वाचून आत्मसात करण्याचा प्रयास करा. बाबा, जे विद्यार्थी आहेत, जयंत्या पुण्यतिथ्या झाल्या म्हणजे आपलं काम होत नाही. तर बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं, बाबासाहेबांनी देशासाठी काय केलेलं आहे, देशाचे मेकर ऑफ द मॉडर्न इंडिया कसे आहेत, आधुनिक भारताचे निर्माते कसे आहेत, हे आपण समजावून घेऊन जे बाबासाहेबांच्या बद्दल ज्यांना कमी माहिती आहे अदर समाजाला, त्यांना सांगण्याचा प्रयास येथील सुशिक्षित विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे असं मी समजतो. लाईट गेली म्हणजे कठीण आहे. साहेब, बाबासाहेब हयात असताना बाबासाहेबांचे सुद्धा पवित्र पाय या भूमीला लागलेले आहेत. त्यानंतर सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर म्हणजे आपले वडील, त्यांचे सुद्धा पाय या पवित्र भूमीला लागलेले आहेत. श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा या भूमीत अनेक वेळा येऊन गेले. अनाथरावजी आंबेडकर साहेब सुद्धा येऊन गेले. त्यानंतर तुमचे सुद्धा 4 ते 5 वेळेस या भूमीत पाय लागलेले आहे आणि अत्यंत ही पावन भूमी ही झालेली आहे. आणि इथल्या खरोखरच समाजाला, बौद्ध समाजाला एक कुतूहल आणि आनंद या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर या ठिकाणी निर्माण होतो. जो बाबासाहेबच आज आपल्याला भेटलेलं आहे, दर्शन बाबासाहेबांचं मिळालेलं आहे. या अपेक्षेनं लोक या ठिकाणी येतात आणि नक्कीच भविष्यामध्ये पुन्हा बाबासाहेबांनंतर हा परिसर पुन्हा बुद्धमय झाल्यासारखं आहे. कारण अजंठा लेणी आहे, जे ज्याला ऐतिहासिक वारस आहे, जे आपल्या बौद्धांच्या पूर्वजांनी ही निर्माण केलेली, ज्या अजंठा वेरुळा ह्या लेणींची माहिती संपूर्ण जगाला आहे. जगामधून लोक ह्या लेणीला व्हिजिट करण्यासाठी, पाहण्यासाठी येत असतात. आणि एक मोठं आश्चर्य आहे की 1,500 वर्षापूर्वी ही लेणी जी निर्मिती झाली, एवढी मोठी कला ही त्या काळामध्ये या देशामध्ये, विशेषतः बौद्धांमध्ये ही कला होती की ज्यांनी ह्या दगडामध्ये ह्या लेण्या कोरलेल्या आहेत, की ज्याला 1,500 वर्ष झाली, अजून
काही हजारो वर्ष या लेण्या टिकतील. म्हणून ही पवित्र भूमी आहेत. बाबासाहेबांचा इतिहास आहे. बाबासाहेब इथे आले होते. बाबासाहेबांनी ह्याच लेण्यांमधून माहिती घेऊन अजेंडा नावाचं इथं विद्यापीठ होतं, युनिव्हर्सिटी होती. हे सगळं बघितल्यानंतर बाबासाहेबांनी ह्याच औरंगाबाद संभाजीनगर ह्या शहरामध्ये नागसेन आणि मिलिंद कॉलेज याची निर्मिती. हा इतिहास आहे. बाबासाहेबांना विचारलं जातं, बाबा औरंगाबादमध्ये आजच्या संभाजीनगरमध्ये का? तर अजिंठा लेणी आहे. अजिंठा युनिव्हर्सिटी होती त्या काळामध्ये. 19 विद्यापीठं होती त्या काळामध्ये. त्यातील ही एक होती. म्हणून बाबासाहेबांनी केलेली आहे. आज मला देखील इथे आल्यानंतर धन्य वाटतं की हा पुन्हा एकदा वारस आपण स्वतः ह्या लेण्यांचा बघतोय आणि धन्य वाटतं बाबा. आणि खंत देखील वाटते की सरकारने जेवढं ह्याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे होतं त्याची चांगल्यापैकी सुविधा राखायला पाहिजे होती, तेवढी सुविधा राखली जात नाही. ही खंत आहे. देशाला जे परकीय चलन मिळतंय ते बौद्ध भगवान गौतम बुद्धाची जन्मभूमी, कर्मभूमी आणि असलेले पवित्र ठिकाण, बौद्धांचे पवित्र ठिकाण, हे बघण्यासाठी विदेशातील लोक येतात आणि त्याच्यामुळे 60% टुरिस्ट मी तरी समजतो हे देशामध्ये येणारे ते आहे की ज्याच्यामुळे परकीय चलन ह्या भारताला खूप मोठ्या संख्येने प्रमाणामध्ये मिळतं. परंतु त्याची काही निगा होत नाही. म्हणजे मी अजिंठाबद्दल बोलतोय, मी उत्तर प्रदेश, बिहारमध्ये म्हणतोय की जिथे जो बुद्धिस्ट सर्किट गेल्या 10 वर्षापासून पेंडिंग आहे, तो बुद्धिस्ट सर्किट हा अजून निर्माण होत नाही. विदेशातील बौद्ध राष्ट्र हजारो कोटीचं दान देत आहेत, परंतु त्याचा इम्प्लिमेंटेशन, त्याचा उपयोग ह्या देशामध्ये बरोबर केला जात नाही. हे ह्याच्याबद्दल मला खेद वाटतं. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.